आहोत जिल्ह्यातील बातम्या। लातूरमधील काँग्रेसच्या भूमिपूजन कार्यक्रमात भाजपच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ। रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये राडा। काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांचा हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल। मजगेनगर भागातील घटना। नागपुरात एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणात माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक। अजय बुगेवार यांचा मुलगा संकेत बुगेवारला अटक। थार कारमध्ये ड्रग्जची डिलिव्हरी देण्यासाठी गेला असता पोलिसांनी ठोकल्या बेड्या। अहिल्यानगरमध्ये अवैध गुटखा तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले। अकोले शहरात 57 लाखांचा गुटखा जप्त। कारवाईत एकूण 1,84,00,000चा मुद्देमाल हस्तगत। पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई। भारतीय सैन्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून जम्मू काश्मीरमध्ये 9 ऑगस्टला सिंदूर महारक्तदान शिबिर। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची माहिती। बुलढाण्यातील मलकापुरात 21 वर्षीय गर्भवती महिलेवर अत्याचार। आरोपींकडून घरात घुसून पीडितेच्या पती सासूला मारहाण। दोघांविरोधात मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अहमदाबाद हावडा एक्सप्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून प्रवाशाला मारहाण। वर्ध्याच्या धामणगाव इथून बसलेल्या व्यक्तीनं मारहाण करत प्रवाशाला ब्लेडनं केली इजा। काल दुपारची घटना। वर्धा रेल्वे पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात। गोंदियातील तिरोडा शहरातील शिंगाडा तलावाचा तुटलेला कठडा दुरुस्त करा। एसडीओ पूजा गायकवाड यांचे लघु पाटबंधारे विभागाला आदेश। नागरिकांच्या तक्रारीनंतर काढले आदेश। गोंदियात धान लागवड क्षेत्रात 40,000 हेक्टरनं वाढ। दरवर्षी पिकाखालील क्षेत्रात भर। यंदा जिल्ह्यात 2,19,000 हेक्टरवर पेरणी। परभणीत आठवड्याभरापासून पावसाची हुलकावणी। पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न। भाजपकडून जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी।